मोरूजी मावशी, मी विजू मामावर अत्यंत प्रेम करणारा माणूस आहे. हं. तर पण लालबाग परळचं होतं तेव्हा. हो. बऱ्याच लोकांना आम्ही लालबाग परळ की अरे कामगार वस्तीतले पण हात देऊन पुढे घेतो ना, हो. त्या की लक्षा मामा, विजू मामाने मला अक्षरशः हात दिला आणि मी इथपर्यंत आलो आहे. हो. त्यानंतर मी एकत्र नाटकात दामोदर पंतमध्ये काम केलं, तुतुमीमध्ये केलं, असंख्य चित्रपट केले विजू मामासोबत. त्यांनी ना प्रत्येक वेळेस आपलं एक लहान भाऊ कसा असतो तसं जवळ घेऊन माझ्यावर प्रेम केलं त्या माणसाने. अच्छा. आणि ती व्यक्ती जेव्हा गेली, म्हणजे हे नाटक आता परत येतो मी, हे नाटक जेव्हा कळलं की सुधीर भटांनी करायचं, सुधीर भटांना की मोरूची मावशी करायचं, करशील का? तर मी पहिला फोन विजू मामाला केला की तुमचा रोल म्हणतात करायला, करू का? तर ते अरे कर तुला मदत करतो मी. मग विजू मामा स्वतः तालमीला यायचा माझ्या. बरं. असं कोण करतो सांगा ना? त्याचंच नाटक तो आता थांबल्यानं दुसऱ्याला कोण नवीन परत हो. येणार आहे. तर स्वतः तालमी माझ्यासोबत त्यांनी साडीबद्दल सांगितलं की आपण पुरुषासारखे चालतो, हां. बायकाचा थोडासा ठेका आहे चालतानाचा, हां. तर ते चालताना पायात साडी येऊ शकते, हां. तर ती सुटू शकते, कारण आपल्याला सवय नसते ना. हो. त्याची पहिली तालीम कर. मग मी एक दिवस त्याची तालीम केली होती बरं. की सुटू नये, आणि सुटली तर त्या क्षणाला ती कशी पटकन बांधते जेणेकरून नाटक थांबू नये, ह्याची पहिली प्रॅक्टिस केली. हे विजू मामाने सांगितलं होतं मला. आम्ही असं ऐकलं की विजय चव्हाण त्यांची साडी नेसायची एक विशिष्ट शैली होती, हो. त्यामुळे ते फार त्याला त्यांनी तुम्हाला ती सांगितली हो, सगळं, की कसं. आजपर्यंत ना विजू मामा तेव्हा आणि आजपर्यंत ना मी शिवलेल्या साड्या मी कधीच वापरत नाही. अच्छा, म्हणजे प्रॉपर साडी व्यवस्थित निर्या वगैरे करून वगैरे. बापरे. असतात विंगत लोक, ते करायला असतात आमच्या. समजा स्टेजवर काय झालं तर काय करणार. परत ते घालून विजय चव्हाण डान्स मध्ये टांगटिंग टिंगा. हो ते हो, मी पण नाही तुम्ही करतात अर्थात, पण त्याच्यासाठी काही विजय चव्हाणांनी काय ट्रेनिंग दिलं का? नाही ते आता कसं त्याची एक स्टाईल आहे विजू मामाची. आता विजू असं ते मला विजू मला छान दिसतो, मला नाही दिसणार छान, मग आम्ही डान्सच बदलला. अच्छा. पूर्ण गाणं तेच ठेवलं. आजही त्या नाटकाला त्या डान्सला वन्स मोर येतो, जेव्हा मी करतो ना, खरंच वन्स मोर येतो. अच्छा. पण तरी वन्स मोरला मी 2 मिनिटं लोकांना फक्त सांगतो की एकदा विजय चव्हाणाशी टाळ्या द्या. क्या बात आहे. कारण विजू मामाचा टांगटिंग टिंगा मी जवळ पण जाऊ शकत नाही, आणि त्याच्यासारखं होणे नाही. त्या टांगटिंग विजू आपल्यातून करायचं टांगटिंग टिंगा. पण परत तेच आहे की बरं, विजू मामा दिसायचं पण छान, कारण अशा नाटकात जर उडी मारताना तुम्ही मुळात ते फिजिकली असे छान दिसले पाहिजेत, नाही तर का साडी दिसली आणि किती विवत्स दिसतोय, ही भीती पण होतीच. हो, एक्झॅक्टली. ते सांभाळायला पाहिजे. मग त्यातला तो सात्विकपणा आहे बाईचा, जे काही आपण करू, कुठे ते विभत्स न वाटतात, तो सात्विकपणा, ते छान दिसावं एवढं मात्र मी जपलं. मी काय फार छान दिसतो असं नाहीये, पण मी साडी कशी व्यवस्थित सांभाळून वापरेन तिथे, त्याचा वावर माझा कसा असेल तर ते मी करतो व्यवस्थित. तर त्यामुळे बऱ्याच बायका बोलतो की तुम्ही मस्त पोट वगैरे स्वतः झाकता आणि करता वगैरे. सगळे बारीक आपण बघतो आता आमच्या आईला बघायचो आधी, की आमच्या माझ्या बायकोला बघतो की इतर पण बघतो की असं नाही की सगळ्यात स्लिम असतात. आता मी जरा जाड आहे, तर त्यात मी कसं ऍडजस्ट करेन. ते बऱ्याच गोष्टी ती आपण म्हटलं तर शिकू शकतो, म्हटलं तर. पण विजू मामा परत त्याच येतो की मग त्या विजू मामा गेले आणि मी परत म्हटलं नाटक करूयाच, कारण मला असं वाटतं की आपण तर नाही विसरायला पाहिजे माणसाला. मग श्रद्धांजली देण्यासाठी आपण नाटक परत. मग मी आता माझ्या नाटकाच्या ओपनिंगला मी एक ओळ येते, म्हणजे आम्ही बोलतो की हे नाटक फक्त विजू मामाला प्रेमळ आदरांजली देतोय आम्ही, आणि नाटक सुरू करतो. माझ्याकडे फ्रेम देवार असतो आमच्या नाटकाच्या ह्याच्यात, प्रत्येक वेळेस देवारात बाजूला विजूमाचा फोटो पण असतो प्रत्येक शोला. त्यामुळे त्या माणसाबद्दल मग ते नाटक पण इथे असावं असं मला वाटलं, म्हणून 3 नाटकं आहेत. पण भीती नाही वाटली हे नाटक करताना 2 गोष्टींची? म्हणजे तुम्ही मगाशी तो मुद्दा केला की कुठेतरी स्त्री पात्र करताना ते कुठेतरी एक खूप पुसट रेषा असते, ती जर क्रॉस झाली तर ते कुठेतरी अश्लील किंवा विभत्स वाटायला लागतं. ती एक भीती आहे की आपण करतोय पहिल्यांदाच इतकं मोठं, बरं तेही असं नाटक ज्याने खूप मोठा बेंचमार्क सेट करून ठेवला. विजय चव्हाणांनी ते नाटक केलं, कंपॅरिझन होऊ शकते. या 2 गोष्टींची भीती नाही वाटली? अजून तुम्हाला एक ऍड करतो, अत्रेंचं लिखाण आहे. हा बरोबर. अत्रेंचं लिखाण पण इतकं सुपर्ब आहे ना, त्याची पण तुम्ही जर ती पुसट रेषा जर पार केली ना, तर त्याचा अर्थ घाणेरडा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही ते समजून उमजून अत्रेंना मारायचं टोमणंच, त्यातनं गंमत करायची, पण ती गंमत करता करता तो निखळ मनोरंजन देत तुम्हाला न्यायचा तो प्रकार. तर ती एक पुसट रेषा आहे, ती सांभाळणं गरजेचं. दारू पिऊन आल्यानंतरचा एक सीन आहे तो टाईट आणि सगळे तिथे त्यांनी लूज फॉल सोडलेत आपल्याला खेळायला. लोकांना माहिती हा पुरुषच आहे, आता फॅगवर तो बोलतोय, ऍडजस्ट करतोय. ती लिखाणातली गंमत आहे, ती आहे ऑलरेडी दिली आता खेळायला, की इथे हा ऍक्टर खेळू शकतो आणि ती खेळायला मिळते. त्यातही सगळं सांभाळून केलं तर होऊ शकतं. आणि त्याचाच आता माझा
तो 862वा प्रयोग आहे मोरूच्या मावशीचा मी करत असलेला. अच्छा 862. हो, कारण सुधीर भटांकडे आम्ही 500च्या जवळ 500 का 550च्या दरम्यान आम्ही शो केले होते. त्यानंतर येऊन मग मी परत चालू केले.